तर आमचे हक्काचे मिस्त्री वैभवताच्या गाडीचे डिस्पॅच गेलेत, त्यामुळे आम्ही म्हटलं आता डिस्पॅच चेंज करू. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आणि 4 धामपैकी एक धाम असं रामेश्वरम हे ठिकाण आहे. आणि पुढं आल्यानंतर माझ्या गाडीची चेन तुटली एकदम, सेन्सेसचं काम. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनलाच म्हणजेच कन्याकुमारीला जस्ट पोहोचलेलो आहे. कन्याकुमारीच्या सनसेट पॉईंटला आहे. तुम्ही कन्याकुमारीचा सनसेट पॉईंट बघा, सुंदर. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या हक्काच्या चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर आत्ता आपण मुन्नारमध्ये आहे आणि मुन्नारमध्ये आपण काल स्टे केलेला, कारण की आपले मुन्नारमधले बऱ्यापैकी पॉईंट बघायचे राहिलेले. मग म्हटलं मुन्नारमध्ये स्टे करू आणि दुसऱ्या दिवशी निघू. तर काल आपण बऱ्यापैकी पॉईंट बघून झालेला आहे आणि काल आपण मुन्नारमध्ये स्टे केलेला आहे. आणि काल काय आपण टेंट लावलेलं नाही, कारण की इकडं वातावरण म्हणजे एकदम एवढं खास नाही, कधी पण पाऊस येतो आहे आणि थंडी भरपूर आहे, त्यामुळं टेंट लावणं काय शक्य झालं नाही. तर आपण हॉटेलमध्ये स्टे केलेला आणि आता आपण आपल्या राईडचा 6वा दिवस आहे आणि आता आपण डायरेक्ट मुन्नार टू रामेश्वरम निघणार आहे. तर आता बॅग वगैरे सगळं पॅक झालेलं आहे. तर रामेश्वरम इथून 334 किलोमीटर आहे. तर आजचा प्रवास हा आपला 334 किलोमीटरचा राहणार आहे. तर आता आज भरपूर लेट झाला, तसं 2 दिवस झालं भरपूर लेट व्हायला लागला आहे. पण बघूया, आता वाजले 12:30. तर आपल्याला रामेश्वरमध्ये पोचायला किती वेळ लागतो काय ते बघून आज पूर्ण फुल डे ड्रायव्हिंग करणार आहे आपण आणि लवकरात लवकर रामेश्वरमध्ये पोचायचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपण या हॉटेलमध्ये थांबलेलो. तर सगळं आता आवरलेलं आहे आणि आता आपण मुन्नारमधून निघतोय. चला पुढे घे. तर मुन्नार खरंच इतकं बघण्यासारखं आहे ना, तर खास करून इथं भरपूर वेळ देऊन आलं पाहिजे. तर आमचा तसा प्लॅन होता 1-2 दिवस अजून राहायचा, पण जर 2 दिवस इथं आम्ही थांबलो तर पुढलं प्लॅनिंग सगळं बिघडणार. त्यासाठी म्हटलं जाऊ दे, आपला प्रवास कंटिन्यू चालू ठेवू. तर 2 दिवस आम्ही नाही, जवळपास 3 दिवस आम्ही मुन्नारमध्ये आहे आणि इथलं नेचर, इथलं लोकांचं राहणीमान म्हणजे एवढं भारी आहे सांगतो, खरंच मन भरून आलं. आणि इथलं सगळं निसर्ग बघून तर लाजवाब, म्हणजे आम्हाला म्हणजे अपेक्षित नव्हतं की एवढं असं नेचर सुंदर असेल. फक्त ऐकून होतं आणि आज आम्ही ते प्रत्यक्षात 2 दिवस अनुभवलं. रीलमध्ये न बघता रिअलमध्ये अनुभवते, ह्या गोष्टीचा जास्त आनंद आहे आम्हाला. तर अशाच भरपूर मनात काही गोष्टी आहेत, त्या रिअलमध्ये अनुभवायच्या आहेत आम्हाला. आणि जसं जसं शक्य होईल तसं तसं आपण सगळ्या गोष्टी पूर्ण करणार आहे. तर तुमचा सपोर्ट असाच राहू दे. आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट अशी काय वाटली माहिती आहे का, इथं आपल्या इकडं कोल्हापूर साईडला रात्री माणसं जेवतात मोस्टली आणि इकडे लोक नाश्ता करतात. म्हणजे हे बघून आम्हाला म्हणजे कळायचं बंद झालेलं. आणि जेवून झाल्यानंतर इकडं चहा कॉफी पाहिजे का विचारतात. म्हणजे हे सगळं असं वेगळं वाटलं भरपूर. मग चला म्हटलं आपण म्हणजे असं वेगळ्या ठिकाणी आले असं फील जरी झालं. तर आता वैभवताच्या गाडीचे डिस्क पॅड गेलेले आहेत, तर आम्ही आता स्पेअर पार्टचं दुकान शोधतोय आणि आम्हाला डिस्क पॅड घेणं गरजेचं आहे, कारण आम्ही गाडीकडे दुर्लक्ष नाही करू शकत, कारण ते तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. ऑइल रामेश्वरमध्ये घेऊ की. तर आमचे हक्काचे मिस्त्री वैभवताच्या गाडीचे डिस्पॅच गेलेत, त्यामुळे आम्ही म्हटलं आता डिस्पॅच चेंज करू आणि कंटिन्यू पुढे प्रवास चालू ठेवू. तर मिस्त्री काय काय करणार आहे आपण. तर मिस्त्रीने डिस्क पॅड काढले आहेत, व्यवस्थित गाला पण झालं. बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहते. 150 रुपये घेणार आहे. डिस्क पॅड की प्राइस भी उतनी नहीं, उतनी चार्ज लगा रहे हैं. चला मिस्त्रीने व्यवस्थित जरा बघितलेला आहे कुठं काय काय. चला पहिली प्रोसेस तर झाली. हां ओके, तुम्ही म्हणायचं आम्ही ऐकायचं पुढं.
राहू दे, त्याला म्हणायचा हाडाचा मिस्त्री. तर वैभवताच्या गाडीचे डिस्प्लेट बघा पूर्ण सपलेत आणि हे नवीन. तर बरं झालं आपण थांबलो, जे वेचो हे झालेलं बरं कधीही. तर विषय एक असा झालेला आहे, तर आपण ठरल्याप्रमाणे मुन्नारमधून रामेश्वरमसाठी निघणार होतो, पण आमच्या प्लॅनमध्ये थोडंसं चेंज झालेलं आहे. तर आता असं ठरलं आहे की आता डायरेक्ट आपण तिरुवनंतपुरमसाठी जाणार आहे. तर आपण इकडले बऱ्यापैकी स्पॉट आपण स्किप केलेले. तर मग आता वैभवदा काय म्हणला, तर आपण जातोय तर इकडून केरळमध्ये एक 2-3 स्पॉट करू. म्हणजे आता तिरुवनंतपुरम करू आणि तिथून जटाऊ एक आहे ते करू आणि तिथून कन्याकुमारीसाठी आपण निघू. कन्याकुमारीमध्ये स्टे करू आणि तिथून डायरेक्ट रामेश्वरमसाठी जाऊया. तर 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आणि 4 धामपैकी एक धाम असं रामेश्वरम हे ठिकाण आहे. तर आपलं महत्त्वाचं म्हणजे ते टार्गेट आहे. तर आता आपण पहिला तिरुवनंतपुरमसाठी निघणार आहे. तर तिरुवनंतपुरम इथून 232 किलोमीटर आहे. तर लवकरात लवकर तिकडे पोहोचायचा आपण प्रयत्न करू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण काल मुन्नारहून तिरुवनंतपुरमसाठी निघलेलो. तर काल रात्री एक लय मोठा प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम असा झाला की मुन्नारपासून 100 किलोमीटर पुढं आलो आणि पुढं आल्यानंतर माझ्या गाडीची चेनच तुटली एकदम. आणि चेन तुटली म्हणजे चालता चालता म्हणजे सिटीत एंट्री करत होतो आणि सिटीत एंट्री करताना बरोबर जरासं पुढं आलो आणि बरोबर चेनमधला लॉकच निसटला आणि चेन तुटून रस्त्यावरती पडली आणि ते लवकर लक्षात पण नाही आलं. आणि पुढे येऊन बघतोय तर मला काय वाटलं ॲक्सिलेटर केबल तुटले. तर पुढे येऊन बघितलं तर ती चेन सुटलेली. फक्त नशीब की आपली चेन अडकली नाही. अडकली असती तर 100% पडलो असतो. फक्त गाडी स्लो होती त्यामुळं काय एवढं हे झालं नाही. तर आता काल रात्री इथं स्टे करायला लागला कारण की काल लेट झालेला भरपूर आणि आपल्याला चेनसेट पण मिळलं नाही. फक्त टायमिंग चांगलं की एक सिटीच्या आसपासच झालं आपलं हे. तर काल आता सगळं आवरलेलं आहे आणि जाऊन चेनसेट आणलेलं आहे. तर आपल्यासोबत गौरव असल्यामुळं एवढा काय मोठा प्रॉब्लेम म्हणजे वाटत नाही आहे कारण की त्याला गाड्यांमधील बऱ्यापैकी सगळं कामं येतात. तर आता हा गौरव आपला चेनसेट आपला चेंज करायला लागला आहे. तर बऱ्यापैकी आता झालेलं आहे. फक्त टायमिंग चांगलं की आपल्याला चेनसेट टाईममध्ये मिळाला, नाहीतर इथून 30-35 किलोमीटर पुढं काहीसुद्धा नाही आहे. लय मोठा प्रॉब्लेम झाला असता. तर कुठंतरी टायमिंग आपलं चांगलं आहे. तर आपलं पुढलं काय खोलायला लागत नाही ना. तर आपण तिरुवनंतपुरममध्ये आलेलो आहे आणि सकाळी लवकर पोचलो. आपण एक 9च्या आसपास पोचलो आणि मस्त आपलं आता तिरुवनंतपुरममध्ये दर्शन झालेलं आहे. सगळं आम्ही फ्रेश पॅक होऊन आलेलो कारण आत मोबाईल अजिबात अलाउड नाही. त्यामुळे मला बाहेरून शूट करायला लागायला लागलं आहे. तर इथं एवढं भारी मंदिर आहे आणि मन एवढं प्रसन्न झालं दर्शन घेऊन की बासच. इथून आपण कन्याकुमारीला जाणार आहे. तर इथून कन्याकुमारी 90 किलोमीटर आहे. तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथं फक्त लुंगी आणि वर ॲप्रन असं काहीतरी ह्याच्या व्यतिरिक्त अलाउडच करत नाही तिथं आत. तर आपण फक्त लुंगीमध्ये आत जाऊ शकतो आहे. तर आम्ही गौरव, मी, वैभवदा आपण काही इथं परचेस केलेलं आहे लुंगी आणि आपण मस्त आत जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहे. तर आता इथून आपण कन्याकुमारीसाठी निघणार आहे. तर तिरुवनंतपुरमच्या एक 15 किलोमीटर पुढं आल्यानंतर आपल्याला आजिमला शिव टेम्पल असं लागते. तर समुद्रकिनारी असलेली शिवची ही सुंदर मूर्ती तुम्ही बघू शकता.
इतकी सुंदर दिसते की बघून मन प्रसन्न होते. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनलाच म्हणजेच कन्याकुमारीला जस्ट पोहोचलेलो आहे. तर आपण तिरुअनंतपुरममधून आपण दर्शन घेऊन तिथून डायरेक्ट कन्याकुमारीसाठी आलेलो. आणि आपण जे स्वप्न बघितलेलं की आपण आपली बाईक आणि कन्याकुमारी, तर आपण फायनली कन्याकुमारीमध्ये आलेलो आहे. आणि सिरियसली इतका आनंद व्हायला लागला हा नजारा बघून की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आहे. जवळपास 1 महिना झाला आमचं प्लॅनिंग चालू होतं की आपण बाईकवरून कन्याकुमारी राईड ही करायची. तर फायनली आमचं हे सक्सेस झालेलं आहे आणि आपली राईड एकदम सुखरूपरित्या पूर्ण पडले म्हणजे असं मी म्हणता येत नाही का अजून आपल्याला रिटर्न पण जायचं आहे. या राईडसाठी मला भरपूर जणांचा विरोध होता की भरपूर लांब आहे, बाईकवरून नका जाऊ, ट्रेन वगैरे जावा. पण त्यांना कोण सांगणार की माझा खरा आनंद ह्यामध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता हा समोरचा नजारा. वाव, अजून काय पाहिजे आयुष्यात. आपण आपली बाईक आणि हा असणारा समोरचा नजारा. म्हणजे ह्या दिवसाची मी भरपूर दिवस झाले मी वाट बघत होतो की आपण कधी कन्याकुमारीला पोहोचेन. आणि फायनली आपण पोहोचतोय, म्हणजे पोहोचलोयच. तर ह्या गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे. आपण एक गोष्ट ठरवतोय आणि ते लवकरात लवकर पूर्ण करतोय, ह्यासारखा आनंद कशातच नाहीये आणि माझ्यासाठी तर अजिबात नाहीये. बस मला बाकी कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट नाही. फक्त काय आहे, समाधान. आपल्याला ना समाधान शोधता आलं पाहिजे आणि आनंद घेता आला पाहिजे. प्रत्येकाचा आनंद घेण्याचा मार्ग वेगळा असतो, कोण कोणत्या पद्धतीनं घेते. फक्त आमचं काय आहे, चला एखादं डेस्टिनेशन ठरवायचं, बाईक काढायची आणि चलो. कुठं पुढं चला की. कुठून तर जस्ट आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. तर तुम्ही पुढं बघू शकता हा नजारा, कन्याकुमारीचा नजारा. सुख आहे खरं याच्यामध्ये, सुख. तर इतक्या लांबचा प्रवास करून आणि आपण आपल्या ठरवलेल्या डेस्टिनेशनच्या आपण समोर जातोय आणि हा असा नजारा बघतोय, तर ह्याच्यापेक्षा सुख दुसरं कशातच नाही आहे. आणि एक बायकरसाठी ही गोष्ट भरपूर इम्पॉर्टंट आहे की आपण ठरवलेल्या ठिकाणी ज्या त्या टायमिंगमध्ये जातोय आणि त्या गोष्टीचा आनंद घेतोय. आपण आपले मित्र, आपल्या बाईक्स, आपण महाराष्ट्रातून चालू केलेली ही कन्याकुमारी राईड आज सुखरूपरित्या पूर्ण पार पडलेली आहे. म्हणजे पार पडले असं म्हणता येत नाही, कारण आपल्याला रिटर्न पण जायचं आहे. आणि खरंच इतका आनंद व्हायला लागला ना, मी सांगू शकत नाही आहे. तर फायनली आता आपण आपल्या फायनल डेस्टिनेशन म्हणजेच कन्याकुमारीसाठी आपण पोहोचलेलो आहे. तर आपली जर्नी आपण महाराष्ट्रातून चालू केलेली आणि ती आपण कन्याकुमारीपर्यंत सुखरूपरित्या पूर्ण केलेली आहे. तर गौरव, आपण चालू केलेली आपली जर्नी थोडक्यात कशी वाटली? टॉप लेवल का टॉप लेवल म्हणजे इतकं भारी वाटायला लागलंय की शब्दात सांगू शकत नाही. विचार करा, मला सांगताना जर इतका आनंद व्हायला लागलाय तर इथं प्रत्यक्षात अनुभवताना मी किती खुश असेल. तर आपल्यासोबत गौरव, वैभव दादा, तर तो जरा असं बिझी आहे व्हिडिओ कॉलवरती, कारण त्याला पण तो आता ढगात आहे, त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावून झाला. म्हणजे आमच्या तिघांचा पण इतकं खुश आहे ना
की आपण एक स्वप्न आपल्या डोळ्यासमोर ठेवतोय आणि लवकरात लवकर ते पूर्ण करतोय, तर ह्याच्यापेक्षा आनंद काय असणार आहे. आणि बायकर्स लोकांना तर ह्यामध्ये आनंद आहे जास्त करून, की आपण आपली बाईक आणि एक ठरवलेलं डेस्टिनेशन, बस ह्याच्यापेक्षा दुसरं कशातही समाधान नाही आहे. आणि खास करून मला तर ह्याच गोष्टीत समाधान आहे. मला बाकीच्या गोष्टी खरंच आता इंटरेस्ट नाही आहे एवढा, की ही गोष्ट पाहिजे ती गोष्ट पाहिजे. फक्त काय आपण आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे आणि आपण स्वतःसाठी वेळ देतोय बास, ह्यामध्ये खूप खूप आनंद आहे मी. आणि जवळपास आपला 1500 ते 1600 किलोमीटरचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. तर आपण महाराष्ट्रातून निघलेलो, केरळमध्ये गेलो, केरळमधून परत तिरुवनंतपुरम, म्हणजे केरळमध्ये 1-2-3 स्पॉट केले, मुन्नार केले, परत अजून तिथे लोकलचे 1-2-3 स्पॉट केले. परत तिथून तिरुवनंतपुरमसाठी आलो, पद्मनाभ स्वामी टेम्पल आपण तिथं सकाळी गेलेलो, दर्शन घेतलं आणि तिथून डायरेक्ट आपण कन्याकुमारीसाठी निघलो आणि फायनली आपण कन्याकुमारीमध्ये पोहोचतो. तर आता आपण कन्याकुमारीच्या सनसेट पॉईंटला आहे. तर तुम्ही कन्याकुमारीचा सनसेट पॉईंट बघा, किती सुंदर, अप्रतिम आहे. खरंच सनसेटकडं बघताना मन इतकं तृप्त झालं की हे बोलण्यापेक्षा तुम्ही अनुभव. तर आपण आपल्या राईडच्या फायनल डेस्टिनेशनच्या जवळ पोचलेलो आहे. तर ते म्हणजे रामेश्वरम. तर हा आहे रामेश्वरमचा ब्रिज. इतका सुंदर आहे ना, की ह्या साईडला समुद्र, ह्या साईडला समुद्र आणि हा ब्रिज. विचार करा किती सुंदर दिसत असेल. आणि साईडला ट्रेन पटरी. तर खरंच इतकं भारी वाटायला लागलं आहे ना. आणि ब्रिज हा बघण्यासारखा आहे. तर आपण कन्याकुमारीहून रात्रीच निघलेलो आणि आज आपण रामेश्वरमसाठी पोचतोय. तर आपल्या म्हणजे राईडचं प्रमुख कारण असं होतं रामेश्वरमला यायचं, की आपल्याला लवकरात लवकर 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट करायचे होते. तर आपले 5 ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेले, सॉरी 4 ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेले, उज्जैन, ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर. तर परत आम्ही काय ठरवलं की आपण रामेश्वरम करू. तर रामेश्वरम करायचं आहे तर आपण पूर्ण साऊथ इंडिया राईड करू. तर आपण महाराष्ट्रातून चालू केलेली राईड केरळमधून मुन्नार या ठिकाणी आपण थांबलेलो. मुन्नार हे बघून तसंच पुढं तिरुवनंतपुरमसाठी आपण आलेलो. तिथून कन्याकुमारी केलं आणि कन्याकुमारीहून आता आपण रामेश्वरमसाठी आलेलो आहे. तर फक्त एक 20 किलोमीटरच्या आसपास आहे रामेश्वरम. तर खरंच हा नजारा बघण्यासारखा आहे आणि हे आम्ही प्रत्यक्षात अनुभवायला लागलो आहे. ह्याच्यापेक्षा आनंद आम्हाला कशातही नाही आहे. त्या पूर्ण राईडमध्ये भरपूर एक एक्सपिरियन्स मिळाले, भरपूर अनुभव घेतले, काही गोष्टी शिकायला मिळाल्या आम्हाला. इकडं बऱ्यापैकी प्रॉब्लेम म्हणजे काही गोष्टींना फेस करावं लागलं, जसं की लँग्वेज असू दे, परत की गाडीचा प्रॉब्लेम असू दे. तर ह्या गोष्टी साहजिकच आहे. आपण जर इतक्या लॉंग राईड करतोय तर ह्या गोष्टी फेस करणं आलं पाहिजे. तर आपण म्हणजे आपल्याला या राईडमध्ये मेजर असा काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. एकदम सुखरूप आपली राईड झालेली आहे आणि आपलं फायनल लास्ट डेस्टिनेशन हे आपलं आता रामेश्वरम आपण कंप्लीट करणार आहे. तर मस्त आपण रामेश्वरमचं आपण दर्शन घेऊ. तिथून धनुषकोडीला जाणार आहे. तर धनुषकोडी तिथून 18 किलोमीटर आहे. तर आज आपलं दर्शन होते की बघूया. जर आज दर्शन झालं तर आपण धनुषकोडीसाठी निघणार आहे. तर नमस्कार मित्रांनो. तर आता आपण रामेश्वरममध्ये आहे. तर आता आपण दर्शनासाठी चाललेलो आहे. आता फ्रेश वगैरे होऊन आपण रूममधून बाहेर पडलेलो आहे आणि आता दर्शनासाठी चाललेलो आहे.
तर दर्शनाला जायच्या तिथं कशी पद्धत असते तुम्हाला सांगतो. तर आपण इथं आलो आणि सुरुवातीला आपल्याला समुद्रामध्ये डुबकी मारून इथं 22 कुंडामध्ये स्नान करावं लागतं आहे. आणि स्नान केल्यानंतर परत रूममध्ये येऊन जे ओले कपडे आहेत ते काढून सुकी कपडे घालून फ्रेश होऊन मग आत एंट्री करायला लागते. तर आपण सगळं आता आवरलेलं आहे, रूममधून आलेलं आहे आणि आपलं 22 कुंडामध्ये स्नान वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता आमचं तर आता गौरव वैभवदा मी आता दर्शनासाठी जाणार आहे. तर जरा चहा घेणार आहे. तर आता 6 वाजलेलं आहेत आणि चहा थोडासा घेईन आणि परत दर्शनासाठीच आहे. तर आपण आतून दर्शन घेऊन येऊ. चल बाय.